Hello everyone, welcome to NCC YouTube channel. Today we are going to introduce some concept of the cost sheet. And in this lecture, I will explain the pro forma of the cost sheet. So let's start. Pro forma of cost sheet in a simple way. Here is a format of particular total cost and cost per unit. आता कॉस्ट शीट म्हणजे काय हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कॉस्ट शीट इज अ स्टेटमेंट प्रिपेअर्ड टू शो द डिटेल्ड ॲनालिसिस ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट ऑफ सेल्स. ह्या कॉस्ट शीटमध्ये प्रोडक्शनसाठी येणारा टोटल कॉस्ट किती आहे आणि पर युनिटचा कॉस्ट पण आपण प्रत्येक स्टेप्स ठिकाणी काढू शकतो आणि त्याचा आज आपण प्रो फॉर्मा फक्त बघतोय. फर्स्ट वन इज डायरेक्ट मटेरियल, add direct labor, add direct expenses and prime cost. याचा मीनिंग असा असतो की डायरेक्ट मटेरियल्स, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस हे तीन खर्च आपण एकत्र केले की आपल्याला मिळते ती प्राइम कॉस्ट. आता तुम्ही म्हणाल की डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, डायरेक्ट लेबर म्हणजे काय, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय. जर तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ह्याच्यावरचा जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मी तो व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण मी शॉर्टमध्ये सांगते की डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेसचा मिनिंग असा असतो की द कॉस्ट विच इज ॲट्रिब्युटेबल टू दी डायरेक्ट प्रोडक्शन, म्हणजे जो खर्च प्रोडक्शनशी रिलेटेड येतो त्याला आपण म्हणतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. मग मटेरियल आपण डायरेक्ट यूज करतो, तसं डायरेक्ट लेबर यूज करतो आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस यूज करतो आणि आपल्याला मिळते ती प्राइम कॉस्ट. नेक्स्ट ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. आणि ह्या प्राइम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड जर आपण ॲड केला तर आपल्याला मिळते ती फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. नेक्स्ट ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड जर आपण ॲड केला फॅक्टरी कॉस्टमध्ये तर आपल्याला मिळतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा ऑफिस कॉस्ट. नेक्स्ट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड जर आपण ॲड केले कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये तर आपल्याला मिळते टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. ओके. आणि नंतर आपल्याला प्रॉफिट किंवा इथे आपण म्हणू शकतो की जर लॉस असेल तर आपण लॉस काय करू शकतो, लेस करू शकतो आणि प्रॉफिट असेल तर ॲड होतो. पण त्याच्या अगोदर आपल्याला फिगर करावी लागते सेलची. तर सेलची फिगर आपल्याला मिळत असेल तर ह्या सेल जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जो आहे किंवा टोटल कॉस्ट आहे ह्या टोटल कॉस्टपेक्षा जर आपला सेल जास्त असेल तर आपल्याला प्रॉफिट होईल आणि सेल जर कमी असेल तर आपल्याला लॉस होईल. म्हणून आपल्याला लॉस या ठिकाणी काय करायचा असतो, मायनस करायचा असतो. तर हा साधारणपणे एक सिंपल फॉर्मॅट आहे, परीक्षेला येऊ शकतो प्रो फॉर्मा ऑफ कॉस्ट शीटचा. आणि इथे असं सांगितलं, परत मी एक्सप्लेन करते की मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस ह्या तीन गोष्टी आपण ॲड केल्या तर आपल्याला प्राइम कॉस्ट मिळते. आणि फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजे काय तर फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्सेस आणि ते जर आपण इथे घेतले तर ॲड केले तर आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळते. नंतर येतो ऑफिस ओव्हरहेड, तो जर आपण ॲड केलं तर आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळतो की त्याला आपण ऑफिस कॉस्ट म्हणतो. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड जर आपण ॲड केले तर टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स मिळतो. तर अशा प्रकारे हे तीन कॉस्ट आपण ॲड करतो आणि मग शेवटी आपण सेल लिहितो आणि प्रॉफिट किंवा लॉस म्हणतो. जर तुम्हाला फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजे काय, ऑफिस ओव्हरहेड म्हणजे काय, त्याच्यात ते डायरेक्ट इनडायरेक्ट पाहिजे असेल, सेलिंग डिस्ट्रीब्युशनचे डायरेक्ट इनडायरेक्ट पाहिजे असेल की सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड म्हणजे काय, एलिमेंट्स ऑफ कॉस्ट म्हणजे काय, हा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण बघतोय सेकंड प्रो फॉर्मा ऑफ कॉस्ट शीट आणि जो आहे तर तिथे मी लिहिलेलंच आहे की ॲडजस्टमेंट पर्पजचा, म्हणजे अशाही प्रकारचा एक प्रकारचा फॉर्मॅट येऊ शकतो. ॲज इट इज नेहमीप्रमाणे आपण पर्टिक्युलर्स घेतो आहे, टोटल कॉस्ट घेतो आहे, कॉस्ट पर युनिट घेतो आहे. आणि सुरुवात करताना मी सुरुवातीला सांगते की ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे पहिला सेंटेन्स येतं आहे. नेक्स्ट मी म्हणते की परचेसेस ऑफ रॉ मटेरियल, त्याच्यानंतर मी म्हटलं ॲड एक्सपेन्सेस ऑन रॉ मटेरियल आणि नंतर मी म्हणते लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. मागाचा फॉर्मॅट जर तुम्हाला आठवत असेल तर मी तिथे लिहिलं फक्त ओनली मटेरियल लिहिलं. तिथे मी काय लिहिलं होतं, फक्त डायरेक्ट मटेरियल लिहिलेलं आहे. आणि इथे लिहिताना ह्या चार गोष्टी आपण ॲड करतो आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजे गेल्या वर्षीचं रॉ मटेरियल जे काय आपल्याकडे ओपनिंग होतं ते, त्यानंतर आपण परचेस केलं त्याच्यामध्ये, नंतर काय असतील ते एक्सपेन्सेस आपण केले ते लिहिले आपण तिथे,
आणि नंतर आम्ही रॉ मटेरियलचे एक्सपेन्सेस ॲड केले आणि नंतर जो शिल्लक राहिला क्लोजिंग स्टॉक तो आपण त्या ठिकाणी लेस केला. म्हणजे अशा प्रकारे ओपनिंग स्टॉकमध्ये ह्या 4 गोष्टी जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिल्या असतील तर त्या आपल्याला ॲड लेस करून घ्यायचे आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्यातून परचेस रिटर्न जो आहे तो मायनस करायचा आहे आणि त्यानंतर जे काय स्क्रॅप असेल तो सेल ऑफ स्क्रॅप आपण मायनस जर केला तर आपल्याला मिळते कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. म्हणजे मगाशी जे डायरेक्ट मटेरियल मी बोलले होते तर त्याऐवजी इथे डायरेक्ट मटेरियलचे जे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम ह्या ठिकाणी आपल्याला मिळालं असतं. म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमसाठी तुम्हाला काय काय करावं लागेल की फर्स्ट वन इज द ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. प्रॉब्लेममध्ये असेल तर आपण लिहितोय परचेसेस ऑफ रॉ मटेरियल, एक्सपेन्सेस ऑफ रॉ मटेरियल, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, ॲड करायच्या आहेत. त्यातून क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपल्याला मायनस करायचं आहे, परचेस रिटर्न मायनस करायचं, लेस सेल ऑफ स्क्रॅप जर असेल काही तर ह्या गोष्टी आपल्याला मायनस करायच्या आहेत आणि देन वी कॅन गेट दी कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. तर ही आपली फर्स्ट स्टेप. प्रॉब्लेममध्ये ह्यातल्या काही गोष्टी असतात काही गोष्टी नसतात तर आपण स्किप करू शकतो, जे आहे तेच आपण घ्यायचे. नेक्स्ट ॲड डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर आपण ॲड केला नंतर ॲड डायरेक्ट एक्सपेन्सेस जसं मगाच्या फॉर्मॅटमध्ये घेतला होता सिम्पल फॉर्मॅटमध्ये तसंच आहे. तर आपल्याला काय मिळाली प्राईम कॉस्ट. म्हणजे डायरेक्ट लेबर डायरेक्ट एक्सपेन्सेस नेहमीप्रमाणेच आहेत फक्त मटेरियलसाठी आपल्याला एवढी मोठी प्रोसेस करावी लागली. म्हणजे प्राईम कॉस्ट म्हणजे काय की ज्या प्राईम कॉस्टमध्ये मटेरियल लेबर एक्सपेन्सेस दोज आर दी डायरेक्ट नेचर. देन ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स आपण इथे ॲड करतोय नेहमीप्रमाणे. आणि नंतरचा जो इश्यू आहे तो ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय की जेव्हा एखादं प्रोडक्शन आपण सुरू करतो आणि अर्धवट प्रोसेसमध्ये असतं तर त्यावेळेस येणारा खर्च दॅट इज कॉल्ड दी वर्क इन प्रोग्रेस तो आपण इथे ॲड करतो जो प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो. नंतर लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आपण इथे काय करतो लेस करतो आणि मग आपल्याला मिळते फॅक्टरी कॉस्ट. मगाच्या फॉर्मॅटमध्ये मटेरियल लेबर एक्सपेन्सेस आपण ॲड केलं प्राईम कॉस्ट मिळाली आणि नुसता फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केला आणि आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळाली. पण जर ह्या 2 गोष्टी आपल्याला दिल्या असतील ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस तर आपल्याला ओपनिंग स्टॉक ॲड करायचा क्लोजिंग स्टॉक लेस करायचा अँड देन वी कॅन गेट दी फॅक्टरी कॉस्ट ऑर वर्क कॉस्ट. नेक्स्ट ॲड ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड आपण ॲड करतोय आणि आपल्याला मिळतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा ऑफिस कॉस्ट. नंतरचा फॉर्मॅट जो मी कंटिन्यू करते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ज्यावेळी येतं त्यावेळी आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स काय करायचं आहे ॲड करायचं आहे आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे लेस करायचं आहे. ह्या 2 गोष्टी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर आपण ह्या 2 गोष्टी ॲड आणि लेस करतो. अधेमध्ये कुठेही लेस करायचं नाही. हा फॉर्मॅट आहे. ह्या फॉर्मॅटप्रमाणे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करावी लागतात कॉस्टशीटची आणि आपण मिळतो आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके. देन वी कॅन ॲड दी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड ऑफ दॅट प्रोडक्शन्स अँड देन वी कॅन गेट दी टोटल कॉस्ट ऑर कॉस्ट ऑफ सेल्स जो मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे आणि ॲड अ प्रॉफिट. ओके. अँड देन सेल्स. इथे आपल्याला सेलची अमाऊंट ते ऑलरेडी दिलेली असते आणि जर सेल मगाशी सांगितलं जर सेल आपला जर जास्त असेल म्हणजे सेल इज ग्रेटर दॅन कॉस्ट असेल देन वी कॅन गेट दी प्रॉफिट आणि सेल इज लेस दॅन कॉस्ट असेल तर देन वी कॅन गेट लॉस. मग प्रॉफिट असेल तर आपण काय करायचं ॲड करायचं आणि जर लॉस असेल तर आपल्याला काय करावं लागेल इथे लेस करावं लागेल लेस लॉस. आणि मग कॉस्ट ऑफ सेल्स आणि सेल्स ह्यातला जो काही बॅलन्सिंग फिगर असेल तो आपण इथे प्रॉफिट अँड लॉसमध्ये लिहितो. आणि हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट ॲज इट इज करायचा ह्याच्यामध्ये काही चेंजेस आपल्याला करायचं नाही आहे. आणि ह्या पद्धतीने जर कॉस्ट शीट आपण केली किंवा हा फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवला तर प्रॉब्लेम करणं पण इझी होईल. ओके. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.